कॉर्नर MS वेल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे ब्रेकफास्ट रेसिपी, ती म्हणजे बटाट्याचा पराठा। तो आज आपण वेगळ्या प्रकारे करणार आहे। चला तर मग बघूया आपण बटाट्याचा पराठा करायची रेसिपी। बटाट्याचा पराठा तयार करायची आपण पद्धत सुरू करूया। आपण गॅसवर पॅन ठेवलाय, पॅन गरम होतोय। आता आपण त्यामध्ये तेल घालून घ्यायचंय। तेल तापलंय, आता आपण जरा अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरं घालून घेतलेलं आहे। आपण बघू शकता जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतड झाली आहे। आता आपण यामध्ये थोडीशी हळदी पावडर घातली आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं। आता मी इथे कढीपत्ता आणि मिरच्या घालून घेतल्या आहे। इथे मी थोडंसं लसूण आणि मिरचीची पेस्ट देखील घालून घेणार आहे। लसूण, मिरची आणि मीठ येथे बारीक करून घेतलेलं आहे मी। हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय, म्हणजे आपल्या पराठ्याला छान टेस्ट येते ह्याने। आता मी पुन्हा थोडीशी हळद घालून घेतली आहे। हे व्यवस्थित सर्व मिक्स करायचं आहे। हे करताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। आता मी 2 कांदे बारीक कापून घेतलेले होते, ते आता मी इथे टाकून घेतले आहे। आपण बघू शकता कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा फ्राय करत असताना गॅस थोडा मध्यम आचेवर ठेवायचा आहे, म्हणजे कांदा जळणार नाही आपला। आपण बघू शकता आपला कांदा व्यवस्थित भाजून होतोय, फ्राय होतोय। आता मी थोडंसं यामध्ये मीठ टाकून घेणार आहे। आपण मिरची वाटताना मीठ टाकलं आहे, परंतु थोडंसं अजून मीठ आपण ॲडिशनल यामध्ये ॲड करणार आहोत। अशा प्रकारे कांदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे। आपण बाहेर पराठा खातो तो मोस्टली बॉईल बटाट्याचा असतो, पण आपण आज यामध्ये भाजी करून त्याचा पराठा करणार आहोत। हा पराठा खायला फार टेस्टी लागतो। आता यामध्ये 4 मी छोटे बटाटे उकडून ठेवले होते, ते घालून घेणार आहे। सर्व बटाटे मी यामध्ये कढईत घालून घेतले। आता हा बटाटा व्यवस्थित आपल्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आपण जशी भाजी करतो त्याच प्रकारे ही भाजी करायची आहे। जर आपल्याला कमी जास्त तिखट लागत असेल तर त्याप्रमाणे आपण लाल तिखटही यामध्ये टाकू शकतो किंवा हिरवी मिरची टाकू शकतो। मी आता यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे। आता आपली बटाट्याची भाजी व्यवस्थित तयार झाली आहे पराठ्यासाठी। मी इथे काप करून घेतले आहे, परंतु पराठा करण्यापूर्वी बटाटा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे, नाहीतर आपला पराठा तुटू शकतो। आपण बघू शकता फार छान सुगंध सुटला आहे आपल्या भाजीचा। बघा आपली भाजी किती छान दिसते आहे। आता आपण भाजी झाली आहे, आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाजी थोडीशी थंड करून घ्यायची आहे। आता आपल्याला पराठ्यासाठी आपण पीठ भिजवून घेणार आहोत। नॉर्मली आपण गव्हाचं पीठ भिजवतो त्याच प्रकारे हे पीठ भिजवायचं आहे आपल्याला, पण यामध्ये भिजवताना थोडीशी काळजी घ्यायची आहे। आता मी येथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं अर्धी वाटी मी येथे मैदा घेतला आहे। मैद्यामुळं पराठा आपला जास्त सॉफ्ट व्हायला मदत होते किंवा फुटत नाही। आता मी येथे मीठ घालून घेतलंय अर्धा चम्मच। मी येथे रॉक सॉल्ट घेतला आहे आणि मी थोडीशी हळद यामध्ये ऍड करणार आहे। हळदीमुळे आपल्या पराठ्याला फार छान कलर येतो। यामध्ये मी आता थोडंसं 1 चम्मच छोटा तेल घालून घेणार आहे। तेलामुळे आपलं पीठ एकदम सॉफ्ट व्हायला मदत होते।
आपण बघू शकतात याप्रमाणे तेल अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला पूर्ण, म्हणजे आपला पराठा सॉफ्ट बराच वेळ सॉफ्ट राहतो। आता थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचंय आणि याचा छान असा मऊ सॉफ्ट डो तयार करायचा आहे। आपण बघू शकता याप्रमाणे आपल्याला डो तयार करायचा आहे आपल्या पिठाच्या पराठ्यासाठी। अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला हे पीठ जास्त पातळ नाही होऊ द्यायचं आहे, नाही तर आपल्याला पराठा आपला व्यवस्थित येणार नाही। व्यवस्थित पीठ आपलं मळून होत आहे। पिठाचा हळूहळू आपला गोळा तयार होतोय, आपण बघू शकता। हा पराठा आपण सकाळी सकाळी ब्रेकफास्टला खाल्ला तर आपल्याला दिवसभर आपण पोट भरल्यासारखं राहते, भूक लागत नाही आपल्याला। आपला हा छान डो मळून तयार आहे। एकदम सॉफ्ट करून घ्यायचा आहे तो। 7 ते 8 मिनिटं आपण त्याला व्यवस्थित मळून घेतलं तर अशा प्रकारे तो एकदम मऊ होतो। आणि वरून आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून ठेवायचंय, म्हणजे ते तेल मुरतं व्यवस्थित त्या पिठामध्ये। आपण बघू शकता या प्रकारे आपण पीठ भिजून ठेवायचं आहे। आता अर्धा तास हे पीठ आपण कमीत कमी भिजून ठेवायचं आणि अर्धा तासानंतर पराठा करायला घ्यायचा। आपण भाजी अगोदरच तयार करून ठेवलेली आहे। आता आपण पराठा कसा लाटायचा हे बघतो आहे। आपण पोळीसारखा पण पराठा लाटू शकतो, पण याप्रमाणे केला तर आपल्याला बटाट्याची भाजीचं बॅटर यामध्ये जास्त भरता येतं आणि पराठा खायला छान लागतो। त्यामुळे मी अशा 2 पोळ्या लाटून घेतल्या आहे। एक मी खालून ठेवणार, त्यानंतर बटाट्याचा भाजी आपण त्यामध्ये फिल करणार आणि वरून नंतर दुसरी पोळी लाटलेली ठेवून घेणार। याप्रमाणे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आपण बघू शकता पोळी लाटताना पातळ लाटायची आहे, कारण आपल्याला पराठा जास्त लाटायचा नाहीये बटाटा मिक्स केल्यानंतर। आता मी व्यवस्थित हिला गोल करून घेत आहे। याप्रमाणे सगळीकडून व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। पोळी आपली जाड नाही राहिली पाहिजे। आता मी बटाट्याची जी भाजी आपण केली आहे ती या पराठ्यामध्ये भरून घेतली आहे। पूर्ण मॅश केलाय मी हा बटाटा, जेणेकरून आपला पराठा फुटणार नाही। याप्रमाणे नक्की एकदा आपण हा पराठा बनवून बघा, किंवा आपण घरात भाजी करतो ती जर उरलेली असेल तरी आपण या प्रकारचा पराठा करू शकतो। त्यासाठी वेगळी भाजी करण्याची आपल्याला गरज नाही पडणार। बघा किती भाजी आपण यामध्ये भरून घेतली आहे आणि अशा प्रकारे दुसरी पोळी वरती ठेवून ह्याच्या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहे आणि याला थोडंसं हलक्या हाताने खाली थोडंसं पीठ घालून, गव्हाची पिठी घालून आपल्याला हळूहळू व्यवस्थित हा पुन्हा एकदा लाटून घ्यायचा आहे। आपण जेवढा त्याला व्यवस्थित लाटू तेवढा तो मोठा मोठा होत जाईल। आपण बघू शकता थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे। या प्रकारे हळूहळू व्यवस्थित सगळीकडून आपल्याला लाटून घ्यायचं आहे। हा पराठा फार हेल्दी असतो खाण्यासाठी। लहान मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे, किंवा या पराठ्याला सॉस लावून याचा रोल करून दिला तरी मुलं आनंदाने खातात। आता आपण
गॅसवर तवा ठेवलेला आहे. पराठा भाजून घेऊया आपण व्यवस्थित. गॅस मीडियम आचेवरच ठेवायचा आहे, म्हणजे आपला पराठा सगळीकडून व्यवस्थित भाजून होतो. मीडियम आचेवर ठेवून असं सगळीकडून व्यवस्थित तो फिरवून घ्यायचा आहे. आपण बघू शकता आपला पराठा हळूहळू भाजायला सुरुवात झाली आहे. आता आपण पलटून घेऊ आणि हळूहळू त्यावर तूप सोडून घेऊया. तुपामुळं आपला पराठा हेल्दी तर होतोच, पण त्याला फार छान टेस्ट येते. एकदा नक्की ट्राय करून बघा. घरच्या घरी आपला असा पौष्टिक पराठा तयार होतो. या पराठ्याबरोबर आपण सॉस, चटणी किंवा दही आपण कशाही सोबत हा पराठा खाऊ शकतो. आपण बघू शकता फार छान आपला पराठा तयार झालाय. आणि आपण 2 पोळ्यांचा केल्यामुळे एकच पराठा पुरेसा होतो एका व्यक्तीसाठी. तो दोन्ही बाजूला असं छान तूप लावून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर मस्त असा भाजून घ्यायचा आहे. तो तुपाचा सुगंध फार छान सुटतो. साजूक तूप घालायचं आहे इथे. आपण बघू शकता आपला पराठा किती छान भाजला आहे. आता गॅस एकदम कमी करायचा, म्हणजे आपला पराठा जळणार नाही. बघा आपला केवढा मोठा पराठा बनून तयार आहे. हा पराठा झटपट होतो, याला फार वेळ लागत नाही आणि शिवाय खायला पौष्टिक असल्यामुळे हा प्रत्येकाने नक्की बनवला पाहिजे. आणि बटाटा असल्यामुळे, बटाटा हा सगळ्यांनाच आवडता असल्यामुळे सगळेच आवडीने खातात हा. अशा प्रकारे आपण बघू शकता आपला केवढा मोठा आणि मस्त असा रुचकर, स्वादिष्ट, टेस्टी असा पराठा बनून तयार आहे. बघू शकता आपण. एकदा नक्की ट्राय करा आणि कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.